सिलेक्टिव्ह युती केली आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांची युती होऊ दिली नाही, आघाडी होऊ दिली नाही, असा आरोप आहे का? आहे ना आरोप. तोच तर मी म्हणालो की आम्ही बऱ्याच जणांबरोबर इथे असताना समझोत्यामध्ये होतो. काही प्रमाणात असं म्हणा की 80% सीट ॲडजस्टमेंटसुद्धा चर्चा झाल्या होत्या. पण अचानकपणे युती झाली नाही असाही इतिहास घडलेला आहे. तुमची युती आघाडी जे मी वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या बरोबर बोलली त्या सगळ्यांच्या अनुभवार्थ मी हे सांगतो. बाळासाहेब, माझा एक प्रश्न आहे. आता हे पुणे आणि पिंपरीमध्ये हे काय चाललेलं आहे की जे अधिकृत उमेदवार आहे निवडणुकीनंतर सरळ भाजपच्या उमेदवारांना आता ते समर्थन देतात आहे? ती निवडणुकीची थट्टा नाही का? निवडणूक आयोग मतदान यादी तर सुधारित करत आहे, पण नियम आम्ही बदलत आहे की एकदा निवडणुका घोषित झाल्या, उमेदवारी अर्ज भरून झाले, शिक्कामोर्तब झालं, त्याच्यानंतर उमेदवारी वेळेवर मागे घेऊन भाजपला समर्थन कसं देऊ शकतात? आणि दुसरा प्रश्न आहे, अंबरनाथ मध्ये शिंदे सेनेला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची युती झाली आणि तिथला नगर अध्यक्ष केला. या घटनेकडे कसे? ज्यांचा इलेक्शनवरतीच विश्वास नाही त्यांच्याकडून तुम्ही असणारा इलेक्शन सिस्टम त्यांनी फॉलो करावी, हाच मुळात माझ्या चुकीचा इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. चुकीच्या जागी चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यामुळे हे आपल्याला असणारं बघायला मिळतं आहे की अमरनाथमध्ये सुद्धा राज्यभर युती एकनाथ शिंदेंची आहे, पण एकनाथ शिंदेंबरोबर न जाता BJP काँग्रेसबरोबर गेली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी या देशामधली आहे हिची थट्टा उडवायची, मस्करी करायची आणि परिस्थिती बदलण्यासारखी आहे असं सिच्युएशन क्रिएट करायचं, हा कारोबार चाललेला आहे.